त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भगवंत आहे. डोळे परमार्थाचे घ्यावे कळतं माणसाला. आजचं कीर्तन फार महत्वाचं आहे माझ्या करता आणि तुमच्या करता. आज योगेश दादाची सेवा आपल्याकडून घडत असेल तर ती साक्षात भारत मातेची सेवा आहे. म्हणून ज्या आयोजनकार नियोजनकार मंडळींनी हे नियोजन केलंय ना त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा सगळेजण. हे त्यांच्यामुळे 2 तास का होत नाही, पण तुम्ही आज त्या ठिकाणी भारत मातेची सेवा तुमच्याकडून घडते. दररोजची कीर्तन सेवा असते, आज देश सेवा तुमच्याकडून घडणार आहे. कारण काय आहे लक्षपूर्वक ऐका. तुकोबर आहे असं म्हणतात, संत दिसायला आहेत पण असायला मात्र नाम मात्र वेगळे आहेत. देवाची सेवा करणारे अनेक संत आहेत, पण ते संत देवाकडून लाभ घेतात. आम्ही जर संतांची सेवा केली तर संतांकडून काय लाभ मिळतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे घडलेला भागवतातला वृत्तांत मी तुम्हाला देतो आणि पटकन पुढे जातो. संत सेवेचं फळ काय आहे भागवतामध्ये सुंदर असा दृष्टांत येतो. आपल्या पोटाला जर मुलं जन्माला यायच्या, चांगली मुलं जन्माला यायची असेल तर त्याच्याकरता सेवा लागते. सेवेशिवाय अशी मुलं जन्माला येत नाही. भाग्यवान आहे मांडवा गाव. या मांडवा गावामध्ये कितीतरी शूर वीर मुलं जन्माला आलेली आहेत. भागवतातलं मी तुम्हाला श्लोक सांगतो त्याच्याकरता. कयादू माता त्या ठिकाणी गर्भस्थ अवस्थेला पोहोचलेली आहे आणि माता कयादू त्या ठिकाणी इंद्राने घेऊन चालले इंद्र भगवान तिला. त्यावेळेला त्या ठिकाणी जात असताना नारदांनी सांगितलं की तिला नेऊ नको, तिच्या पोटाला जन्माला येणारा सामान्य व्यक्ती नाही. म्हणून नारदांच्या कुटीमध्ये साधू संतांच्या कुटीमध्ये नारदांच्या सांगण्यावरून कयादू मातेला ठेवलं. कयादू माता कोणाची पत्नी? हिरण्यकश्यपूची पत्नी. राक्षसाच्या पोटाला जन्माला येण्याकरता त्या ठिकाणी त्या भक्त प्रल्हादाची साधना नव्हती, मग माता कयादूची साधना होती. त्या ठिकाणी त्या कुटियेमध्ये ठेवलं. ज्या कुटियेमध्ये त्या ठिकाणी माता कयादूला ठेवलं होतं त्या कुटियेमध्ये संत सेवा सुरू होती, भजन सुरू होतं. नारायण हो नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. या जगताला चालवणारा नारायण, या जगताला त्या ठिकाणी संपूर्ण जगताची स्थिती आणि लय ज्याच्या ताब्यात आहे तो भगवान श्री नारायण. त्याचं भजन चालू होतं. आणि त्या ठिकाणी इकडे मात्र हिरण्यकश्यपूच्या घरी काय सुरू होतं तर हिरण्यकश्यपूच्या त्या राजवाड्यामध्ये त्या गुरुकुलामध्ये सांगणं सुरू होतं की सांगा ही पृथ्वी कुणाच्या भरोशावर चालते. सगळे पोरं म्हणायचे ही पृथ्वी हिरण्यकश्यपूच्या भरोशावर चालते. एकच परिणाम झाला होता, कयादू मातेने 9 महिने 9 दिवस ज्या संताच्या कुटियेमध्ये त्या ठिकाणी ती राहिली त्या कुटियेमध्ये नारायणाचा भजनाचा गजर त्या ठिकाणी त्या गर्भ अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्या मातेच्या गर्भावरती पडलेला आहे. आणि काय झालं, परिणाम झाला बाबा. काय झालं, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि कयादू माता त्या ठिकाणी प्रयाण काळ प्रसूत झाल्या आणि भक्त जन्माला आला. त्या भक्ताचं नाव आहे भक्त प्रल्हाद. काय झालं म्हणे, माऊली ज्ञानोबा आहे हरिपाठात वर्णन करतात. अशी लेकरं जन्माला येण्याकरता त्या माऊलीचं पुण्य लागतं. त्या माऊलीची सेवा जेवढी मोठी असेल तेवढा सेवेचा भाव, सेवेचं फळ मोठं असेल. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंब महाराजांनी प्रमाण दिलं. हरिपाठातलं प्रमाण आहे. हरिपाठ म्हणता ना सगळेजण, हरिपाठ कानपाठ तर असेल. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंब उद्धवाला कृष्ण दाता. महाराज वर्णन केलं माऊली ज्ञानोबरायांनी. काय घडलं त्या ठिकाणी,
9 महिने 9 दिवस त्या संत कुटीमध्ये राहण्याचा परिणाम झाला. भक्त पोटी जन्माला आला. मी 2 गोष्टी करता बोलतोय, मला पुरावा तुम्हाला द्यायचा आहे, आणि तो पुरावा असा आहे, तो पुरावा असा आहे. जननी जने दाताया शूर, नाही तो जननी बांझ भली. अरे जननीने जनावं, अर्थात तिने जन्माला लेकरू घालावं, पण कसं कसं? एक तर दाता नाहीतर शूरवीर मुलगा जन्माला घालावा. म्हणून धन्य आहे ते मायबाप, ज्या मायबापाने आपला पोटचा गोळा या देशाच्या रक्षणाकरता बहाल केला. जननी जने दाता या शूर. पट्टे माझं बोलणं जरा लक्षपूर्वक ऐका. मायबाप आपल्याही पोटाला जर त्या ठिकाणी संत शूर वीर मुलगा जन्माला त्या ठिकाणी यावा असं जर वाटत असेल, तर त्याच्याकरता प्रमाणे मी सांगत नाही. त्या अवस्थेमध्ये गर्भस्थ अवस्थेमध्ये चांगल्या डोळ्यांनी पाहावं, चांगल्या ठिकाणी चालत जावं त्या माता माऊलीने, आणि मग चांगल्या ठिकाणी जावं, चांगलं डोळ्याने पाहावं, चांगलं वाचावं आणि चांगलं बोलावं. या सर्व गोष्टी तिने केल्या. तिने गाथा ज्ञानेश्वरी भागवताचं पारायण केलं तर निश्चित तिच्या पोटाला भक्त जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. हा पुरावा मी देत नाही, संत महात्मे पुरावा देतात. कारण असं आहे की ज्या पुराणांमध्ये, ज्या शास्त्रामध्ये जे सांगितलंय त्याचं अनुकरण ज्या लोकांनी केलंय त्यांच्या पोटाला अशी मुलं जन्माला आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला येण्याकरता मासाहेब जिजाऊ यांनी त्या ठिकाणी कितीतरी त्या ठिकाणी रामायणाच्या कथा, भागवताच्या कथा आणि महाभारताच्या कथा वर्णन करून सांगितल्या. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज सारखा एक शूरवीर या महाराष्ट्राला मिळाला. तसं या राष्ट्राची माता, आदर्श वीर माता दादांच्या आई यांनी त्या ठिकाणी काहीतरी पूर्वपुण्य केलं असेल. एकुलता एक मुलगा जन्माला आला, पण असा जन्माला आला का कितीतरी पिढ्यांचा उद्धार करून गेला, या मांडवा गावचं नाव करून गेला, या महाराष्ट्राचं संबंध भारतामध्ये नाव करून गेला. एकच मला सांगायचं आहे, महाराज म्हणतात हे माता पिता कोण असले पाहिजे? हे माता पिता धन्यच असले पाहिजे. धन्य माता पिता होती जय सात्विक पुत्र होती रे सात्विक हरी वाद देव हरी वाद देव कोणी बल पुत्र होती जय सात्विक श्री राधे पुत्र हो तुझे सती